नाशिकमध्ये जाऊन जरांगेंनी भुजबळांना इशारा दिलाय। भुजबळांनी आम्हाला चॅलेंज करू नये, आम्हाला चौथ्यांदा आता चॅलेंज केलं तर आम्ही मंडल कमिशनला चॅलेंज करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती कालवायची नाहीये, त्यामुळे ओबीसी बांधवांनी भुजबळांना समज द्यावी असंही जरांगेंनी म्हटलंय। तर हिम्मत असल्यास जरांगेंनी मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखवावंच असं प्रतिआव्हान भुजबळांनी केलंय। आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती, त्याच्यामुळे तेव्हा आता हे तयारी करणार। कारण रात्री त्याने बघितलं, आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या, त्याच्या लक्षात आलंय की हे काहीतरी करू शकतो। पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही। आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही घालायची। पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको। कारण या तीनदा झालेला आहे, आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे। त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे, त्याला नाविलाज आहे। मग आमचं तुझी हिम्मत असेल ना, तू खरा पाटील असतील तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग। आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे, आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे। मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो, आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाची, काय बोलायचं आहे।